स्वप्न मोठं असेल तर संघर्षही तितकाच मोठा असतो. कोल्हापूरचा आशिष नाईक नावाचा तरुण लहानपणापासून हुशार, इंजिनिअरिंगचं शिक्षण पूर्ण करून IT मध्ये नोकरी मिळवली. पण मनात मात्र एक स्वप्न होतं, ते म्हणजे PSI होण्याचं. यासाठी त्याने नोकरी सोडली, अभ्यास सुरू केला, पण वारंवार अपयश येत राहिलं. एक नाही, दोन नाही, तर अनेक वेळा. इतकं की लोकांनी त्याच्यावर शिक्का मारला की हा मुलगा वाया गेलाय. काय काय जणांतर असं उठलं की हा व्यसन करतोय, हा कोल्हापुरात बोंबलत फिरतोय. इतक्या लोकांनी हे केलं आणि आमच्या वडिलांना लोक सांगायचे की तुमचा असा करतोय मुलगा, असा करतोय. आमचे वडील घरी येऊन मग मम्मीला किंवा आईला आमच्या ते बोलायचे. मग या सगळ्यांचे क्लॅशेस व्हायचे आणि त्या क्लॅशेसमुळे मला एक दिवस असा आला की मला घर सोडावं लागलं. आठवतंय की 17 रुपये होते फक्त आणि नाश्ताच 15 रुपयाला असतोय. तर एक चहा आणि एक पोहे आम्ही दोघात खाल्ले होते एक दिवशी. इतकी वाईट परिस्थिती होती. पण त्या काळात कोणीही नसतं हे प्रकर्षानं जाणवत होतं. आपण एकटंच आहोत आणि आपला संघर्ष असतो. पण एक वेळ अशी आली की त्याने बिर्याणीचा व्यवसाय सुरू करण्याचा विचार केला. पण त्याच्या आईने त्याला सांगितलं की आता शेवटचा एक प्रयत्न कर. आणि आई माझ्याकडे आली आणि मला माझा हातात हात घेऊन सांगितले की तू शेवटचा ट्राय कर माझ्यासाठी. झालं तर तू PSI, नाही झालं तर तू बिर्याणीचं शॉप बिंदास टाक. आणि तोच ट्राय करण्यासाठी मी गावातनं जवळजवळ 2 वर्ष गायब होतो. झालं तर माझं, नाही झालं तर टाइम गेला मला सोडून द्यायचा. आईचा तो विश्वास, मित्रांची साथ आणि स्वतःची जिद्द यावर त्याने पुन्हा एकदा जोरदार तयारी केली. 5व्यांदा परीक्षा दिली आणि यावेळी तो यशस्वी देखील झाला. आज तोच आशिष नाईक PSI म्हणून उभा आहे. ज्याला लोकांनी कमी लेखलं त्याने स्वतःला आज सिद्ध करून दाखवले. तर मला असं वाटतं की स्वप्न पूर्ण होतं, स्वप्न बघितली पाहिजेत. आणि खडतर प्रवास जरी असला तरी त्या स्वप्नांचा किंवा त्या खडतर प्रवासाचा एंड हा सक्सेस असतो. तुम्ही बरेच वेळा वर्दीतले रील स्टार पाहिले असतील, पण कधी रील स्टारला वर्दी घालताना पाहिलेलं आहे का? सोशल मीडियाच्या माध्यमातून बरेच लोक जे वर्दी घातल्यानंतर रील बनवून सोशल मीडियावरती खूप सारे फेमस होतात, ते कदाचित तुम्ही पाहिले असतील. पण सोप्या भाषेत सांगते, एक PSI जो PSI झाल्यानंतर रील स्टार झाला नाही, तर तो पहिला रील स्टार होता आणि नंतर PSI झाला. अशी ही घटना आहे कोल्हापूर जिल्ह्यातील. आणि कोल्हापूरमधील एक मुलगा जो पहिला रील स्टार झाला. रील स्टार झाल्यानंतर अचानक सुचलं की PSI व्हायचं स्वप्न पूर्ण होतं की नाही काय माहिती. एक आपण बिर्याणीचा हाऊस टाकून सोडूया आणि बिर्याणीचं हॉटेल टाकण्याचं स्वप्न. तिथपर्यंत आईची एक इच्छा की एक शेवटचा ट्राय कर. आणि आईच्या एका इच्छेसाठी पुन्हा एकदा 4 वेळा अपयशी होऊन सुद्धा PSI मेन्स मध्ये, MPSC मध्ये 4 वेळा अपयशी झाल्यानंतर 5वी वेळ म्हणजे आईच्या शेवटच्या इच्छा खात्री, म्हणजे आईने सांगितलं की एकदा ट्राय कर, मग झालं तर झालं, नाही तर तुझ्या मनाने जे होईल ते कर. या आईच्या एका शब्दावरती जेव्हा आई एलमाच्या दारात होती त्यावेळेला निकाल लागला आणि आईची ती इच्छा पूर्ण झाली की मुलगा PSI झाला. असं मी ज्या माणसाबद्दल सांगते ती व्यक्ती आपल्यासोबत आहे. आज कळत नाही नेमकं तुम्हाला काय म्हणू, रील स्टार म्हणू की नेमके PSI म्हणू. नाही, आता तर सध्या PSI म्हणा, कारण आता रील स्टार हे पहिला होतं, पण आता सध्याला मी PSI आणि माझं एम मला मिळाले. त्यामुळं एक खूप चांगलं उदाहरण दिलेलं आहे. आणि मी मगाचपासून यांच्याबद्दल ओळख करून दिली. त्यांची पहिला ओळख नावानिशी करून देते. हे आपल्या सोबत सध्या आहेत KK न्यूजच्या आजच्या विशेष मुलाखतीमध्ये. मी सह्याद्री देसाई आणि ज्यांची मुलाखत मी घेते ते आहेत PSI आशिष नाईक. सर्वप्रथम खूप साऱ्या शुभेच्छा तुम्हाला तुमच्या या एक प्रेरणादायी वाटचालीबद्दल. आणि सगळ्यात महत्वाची म्हणजे एक कामाच्या गडबडीतून इतका वेळ मोलाचा देऊन तुम्ही सहकार्य केलं त्याबद्दल मनापासून आभार. धन्यवाद. आज KK न्यूजच्या विशेष मुलाखतीमध्ये तुमचा आम्हाला पूर्ण प्रवास ऐकून घ्यायचा आहे, कारण लोकांसाठी हे फार वेगळं आहे की एक रील स्टार PSI होतोय आणि अचानक ती दुनिया पाठीमागे सोडावी लागते, जी एक हाऊस म्हणून जपलेली असते. आणि एक असतं की पिढ्यानपिढ्या आपल्या घरात कोणीतरी वर्दी घालावं, कोणीतरी अधिकारी व्हावं, आई वडिलांचं, आजी आजोबांचं स्वप्न असतं. ते स्वप्न पूर्ण करण्याची दुनिया ती एक वेगळी आहे. आणि यातला जो प्रवास आहे तो तुमचा आम्हाला निश्चित जाणून घ्यायचा आहे. काय सांगाल सर्वप्रथम, पहिलाच सुरुवात करा की तुमचा जो स्ट्रगल होता तो कधीपासून, नेमका हे रील स्टार बनण्याचा जे वेळ आहे ते कधीपासून चालू झाला आणि PSI पर्यंत तुम्ही कशी पोहोचला? ओके, तर सर्वप्रथम तुमचं धन्यवाद की तुम्ही तुमच्या वेळात वेळ देऊन मला आमच्या गावापर्यंत आला आणि आज ही मुलाखत माझ्या घरून माझ्या मुलाखत होत्या. म्हणजे हे स्वप्नच आहे अगेन की मी असा विचार करायचो, कधीतरी अभ्यास करताना फॅसिनेट करायचो की असंही कोणीतरी येईल आणि माझी ही मुलाखत होईल आणि मला हे कोणतरी रेकॉग्नाइज करेल. तर मला असं वाटतं की आज खऱ्या अर्थाने स्वप्न पूर्ण होतंय. आणि रिझल्ट आल्यापासून आमचा आजोबा, आजी असेल, चुलता, वडील, आई, चुलत्या सगळेजण म्हणतात की न्यूजवाला आपल्या घरी कधी येईल. तर आज तो खऱ्या अर्थानं क्षण आलेला आहे आणि मला असं वाटतं की न्यूजवाला आपल्या घरापर्यंत येऊन पोहोचलेला आहे. तर आज आय एम व्हेरी हॅपी की माझा प्रवास लोकांना सांगण्यासाठी, कारण आता प्रत्येकाला आपला स्ट्रगल खूप वेगळा वाटत असतो. तसाच माझा स्ट्रगल एक
पेक्युलिअर किंवा विलक्षण वाटतो, वेगळा वाटतो. कारण एक सामान्य घरातील मुलगा ज्या वेळेला खूप मोठी स्वप्न बघतो त्यावेळेला त्याला खूप वेळेला टोमणे मारले जातात, अडवलं जातं, हिनवलं जातं आणि काही काही वेळेला तर असं तुमच्या माघारी बोललं जातं की हा वाया गेला पूर्ण. त्या वाया जाण्यापासून ते PSI पर्यंतचा प्रवास आणि मधोमध त्याच्याकडे रील स्टारचा प्रवास हा सगळ्या माझ्यासाठी प्रेरणादायी आहे आणि तो तुम्ही आज कॅच करताय त्यासाठी सर्वप्रथम तुमचं मी धन्यवाद मानतो. मी 2016ला इंजिनिअरिंग केलेला विद्यार्थी आहे आणि मेकॅनिकल इंजिनिअरिंग झाले. त्यानंतर मी जॉब केला. जॉब करत करत ते पण हासल करत 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 शेवटी 2020च्या दरम्यान मला IT मध्ये जॉब लागला होता आणि मी तो कोविड मध्ये स्विच केला. त्यानंतर मी स्पर्धा परीक्षांकडे वळलो. मग मला आधी करायचं होतं, मग थोडंफार मी हे करत होतो, म्हणजे सायमल्टेनियसली करत होतो, पार्ट टाइम म्हणू शकतो आपण त्याला. मग ते करत एवढं इतका जोर लागत नव्हता. मग नंतर जोर लागला, अभ्यास करत गेलो आणि कदाचित मला असं वाटतंय की ही माझी 5वी मेन्स आहे आणि हा फुल स्टॉप खूप आधी लागला असता, पण माझ्या आईमुळे मला वाटतं की ही 5वी मेन्स मी देऊ शकलो आणि त्याच्या शब्दामुळे मला प्रेरणा मिळाली आणि मी PSI आज झालो. तुम्ही म्हणालात की तुम्ही इंजिनियर पण आहात, तुम्ही IT मध्ये काम केलेलं आहे. येस. माझं म्हणणं की सामान्य मुलाची जी स्वप्न सगळी जगलेली आहेत, हो, स्लॉट मध्ये आयुष्य जगत गेलोय मी. IT मध्ये काम मिळणं हे आत्ताच्या धावत्या युगात स्वप्न म्हणून गेलेलं आहे. कारण पॉप्युलेशन इतके वाढतंय की मुलांना मिळतच नाहीयेत संधी. ती तुम्हाला संधी मिळाली. सोशल मीडियावरती पब्लिसिटीसाठी किंवा एक तिथे करिअर करण्यासाठी हजारो नाही लाखो करोडो लोक ट्राय करतात. त्या लाखो करोडोमध्ये सुद्धा तुम्ही ते तुमचं भविष्य आजमावलं. येस येस येस. आणि ते PSI ला जे 6-1,000 विद्यार्थी मेन्स देतात त्यामध्ये 150-200च्या यादीत आपण येणं हे एक स्वप्न असतं, ते तुम्ही जगलेलं आहात. काय होता तो फेस? कारण असा अचानक कसं काय सुचलं की IT स्विच करून मग PSI बनायचंय किंवा मग रील स्टार बनायचं? बरोबर. म्हणजे IT मध्ये असा काय वेल नोन जॉब नव्हता, मला सिंपल जॉब होता आणि कोविड आल्यामुळं परत PSI व्हायची इच्छा तर पहिलाच होती. पण असं माझं आणि आईचं बोलणं चाललं होतं असं की असं काय करता येईल आपल्याला की जेणेकरून आपलं नाव होईल बाबा 4 चौघात. तर मला असं वाटत होतं की मी हे करावं पहिल्यापासून, सगळ्यांची इच्छा होती. आणि जसं मी सांगितलं त्यावेळेला की आईने मला पुश केलं त्यावेळेला आणि मी करत करत गेलो आणि करत करत करता करता इतके वाईट फेजेस आले ना की एक वेळेला माझा एक मित्र आहे प्रदीप गुरव म्हणून, तर आम्ही दोघं जण एकत्र अभ्यास करायचो. तर आम्ही दोघांनी एका डब्यात, मॅडम तुम्हाला सांगतो अक्षरशः आम्ही एका डब्यात अर्धी चपाती एकेकानं खाल्ली, अशी अर्धी चपाती खाऊन आम्ही दिवस काढले. आज तोही जिल्हा परिषद शाहूवाडीमध्ये तो पंचायत समितीला आहे, ज्युनियर इंजिनियर म्हणून, सिव्हिल इंजिनियर असिस्टंट म्हणून आहे तो, आणि मी PSI म्हणून झालो. तर मला असं वाटतं की स्वप्न पूर्ण होतं, स्वप्न बघितली पाहिजेत आणि खडतर प्रवास जरी असला तरी त्या स्वप्नांचा किंवा त्या खडतर प्रवासाचा एंड हा सक्सेस असतो असं वाटतं मला. तुम्ही म्हणालात खडतर प्रवास, पण तो प्रवास खडतर कधी कधी जाणवला तुम्हाला? कारण असे भरपूर फेज येतात जिथे असं वाटतं की हे आपल्या हातून होणार नाहीये. मग ते रील्सचं पण असो किंवा कसं होतं की एखाद्या व्हिडिओला आपल्याला एक्सेप्टेशन्स असते की अरे बापरे हा तर मिलियन्स मध्ये जायला पाहिजे, तो कुठेतरी हजारातच अडकतो, असं होतं कधी कधी. किंवा तुम्ही स्पर्धा परीक्षा म्हणालात की लोकांची नशीब एकेका मार्कां हुकलेली आहेत, तर या वेळेला स्वतःला सावरणं फार कठीण असतं. असे कोणकोणते फेज तुम्ही प्रॉब्लेम फेस केलेले आहात? मॅडम म्हणजे काय झालं, मी अभ्यास करत असताना बऱ्याच लोकांना म्हणजे माहिती झालं होतं की अभ्यास करतोय. पण सुरुवातीला मी ज्या वेळेला सुरू केलं होतं त्याच वेळेला मी मेन्सला गेलो होतो आणि मेन्सला झाल्यानंतर मला असं वाटत होतं की मी फिजिकलला जातोय आणि फिजिकल नंतर इंटरव्ह्यू असं जातोय असं वाटत होतं. आणि त्यावेळेला काय झालं की सेकंड की म्हणून असते आयोगाचे, त्यात माझं मार्क्स कमी झाले आणि मी डायरेक्ट लिस्टच्या बाहेर फेकलो गेलो. तर त्यावेळेला माझा एक जिवलग मित्र आकाश नाईकडे, तो PSI झाला, तो पुढे गेला, मी पाठीमागे राहिलो. पण त्या पुढे जाण्याचा पण फायदा असा झाला मला की त्या व्यक्तीनं आजपर्यंत महिन्याला मला 2,000 ते 2,500 रुपये तो सेंड करतोय, आजही करतोय तो. म्हणजे माझा प्रवास संपला म्हणून त्यानं पैसे सेंड करणं सोपं, म्हणजे संपवलं नाही, तर तो आजही अविरतेचा प्रोसेस सुरू आहे. तर कोणतरी पुढे जातं आणि कोणतरी मागे राहतं, तर असं न करता त्यानं ते मला ओढून नेण्याचा तिथपर्यंत त्याचा पण हात आहे. ह्या इंटरव्ह्यू मध्ये त्याचं पण नाव आलं पाहिजे. तर लोकांना माहिती झाल्यानंतर एक अशी तुमची प्रतिमा होते की हे वर्ग असं करतोय आणि ह्याच्यात होत नाही. मग ते सुरुवातीला लोक म्हणतात की आज होत्या उद्या होते, पण ज्या वेळेला त्याला कधी 4 ते 5 अटेम्प्ट लागतात त्यावेळेला लोक तुम्हाला नावं ठेवायला सुरुवात करतात. तुम्हाला सोशल वाईट टाकलं जातं, सोशली म्हणजे सामाजिकरित्या तुम्हाला वाईट टाकलं जातं की हे वाया गेलेला मुलगा आहे, ह्याच्यात काय होत नाही. काय काय जणांतर असं उठवलं की हा व्यसन करतोय, हा कोल्हापुरात बोंबलत फिरतोय. हे इतक्या लोकांनी हे केलं आणि आमच्या वडिलांना लोक सांगायचे की तुमचा असा करतोय मुलगा, असा करतोय. आमचे वडील घरी येऊन मग मम्मीला किंवा आईला आमच्या ते बोलायचे, मग या सगळ्यांचे क्लॅशेस व्हायचे. आणि त्या क्लॅशेसमुळे मला एक दिवस असा आला की मला घर सोडावं लागलं आणि तो प्रदीप गुरव मित्राने आम्ही दोघांनी घर सोडलं आणि आम्ही कोल्हापूर
कोल्हापूरला गेलो, संभाजीनगरमध्ये सत्यमेव लायब्ररी आहे संदीप नरकेंची, एकदम जबरदस्त लायब्ररी आहे. त्या लायब्ररीचा मी आवर्जून उल्लेख करेन की त्या एसी लायब्ररी 900 रुपये फी आहे. अशी भारी लायब्ररी मॅडम मला कोल्हापुरात कुठे सापडली नाही. त्या लायब्ररीला मी गेलतो, अभ्यास केला होता. आणि मी त्या वर्षभरात मॅडम लोक आपल्याला असे बघतात म्हणून मी घरला फक्त 3 वेळा आलो, दिवाळी, दसरा आणि माझा बर्थडे. आणि इथून त्या मधोमध मला घरून इतके फोन यायचे, तू ये. पण मी एकदाच घरातून जाताना सांगितलं होतं की मी अज्ञातवासात चाललोय आणि मला आता काय बोलवू नका 1 वर्षभर. झालं तर माझं, नाही झालं तर टाइम गेला मला सोडून द्यायचा, असा मी विचार केला होता. आणि मी अज्ञातवासात गेलो होतो. आणि इकॉनॉमिकल प्रॉब्लेम खूप होते त्यावेळेला. मित्रांच्याकडून पैसे गोळा करायचे, हे करायचे, असे करायचे. मध्यंतरी एका मैत्रिणीची स्कॉलरशिप आली, त्या स्कॉलरशिपवरती गुजारा केला. घरातून सकाळी आम्हाला माझा मित्र एक आहे समर्जित गुरव म्हणून, मॅडम त्याचं पण आवर्जून नाव म्हणजे इथे घेतलं पाहिजे की तो मित्र यायचा घरी आणि डबा येत नाही. तो गोकुळशिरगावला कामाला आहे. तो गोकुळशिरगावला जाताना आम्हाला डबा द्यायचा संभाजीनगरला. आम्ही 2 जण डबा घ्यायचो, त्यातली 1 चपाती आम्ही ठेवायचो आणि संध्याकाळी ती शिळी चपाती 1 आणि संध्याकाळी डब्याच्या 3 चपात्या, 4 चपात्यांमध्ये 2 आम्ही गुजारा करायचो. त्या 3 चपातीमधले 1.5 चपाती आणि शिळी चपाती अर्धी घ्यायचो, असा आम्ही गुजारा करायचो. तर खूप अवघड होतं हे. आमच्याकडे मला अजून असं आठवतंय की 17 रुपये होते फक्त आणि नाश्ता 15 रुपयाला असतोय. तर 1 चहा आणि 1 पोहे आम्ही दोघात खाल्ले होते एक दिवशी. इतकी वाईट परिस्थिती होती. आणि मॅडम कसं असते, संघर्षाच्या काळात लोकांच्याकडून पैसे मागायला गेले तर एका दुसऱ्याकडे मागू शकतोय आपण, पण तिसऱ्याकडे मागितल्यानंतर त्या लोकांनी जर आपल्याला नकार दिला तर ते पैसे मागू वाटत नाही. लोक भरपूर आता म्हणतात की आमच्याकडे तू मदत मागितली पाहिजे होतीस, आमच्याकडे तू मदत मागितली पाहिजे, आम्ही तुला केली असती. पण त्या काळात कोणीही नसतं हे प्रकर्षानं जाणवत होतं. आपण एकटाच आहोत आणि आपला संघर्ष असतो आणि त्याच्या शेवटी मात्र यश असतं हे जाणवत होतं. ते यश मिळालं ना, हा जो संघर्ष होता त्या संघर्षाला ते म्हणतात ना की शेवटची एक इच्छा की गंगेला जाऊन मिळालं, ते तुमच्या आयुष्यात घडलं. 100%. पण तुमच्या घरच्यांनी त्याच्यासाठी एक ती स्वप्न बघितली होती. खूप जेव्हा तुम्हाला कळलं की तुम्ही झालेला PSI, अखेर तुमचा तो कष्टाचा प्रवास संपलेला आहे, काय प्रतिक्रिया होती घरी? मॅडम म्हणजे इंटरव्ह्यू माझा झाला 4 मार्चला आणि त्या दिवशीच मी स्टेटस लावला होता की सक्सेसफुली गिव्हन इंटरव्ह्यू ऑफ PSI मेन्स. कारण लोकांना कसं होतं, मी त्यावेळेला होईल नाही होईल मला माहिती नव्हतं, पण इंटरव्ह्यू पर्यंत मी गेलोय आणि माझी जी डागाळलेली प्रतिमा पाठीमागची होती ती तरी पुसून जावावी म्हणून मी तो स्टेटस लावला होता. आमच्या वडिलांनी मला त्या दिवशी पण बोलले की खरं कशाला स्टेटस लावायचं व्हायच्या आधी. पण मी वडिलांना म्हणलो की असं ते वडील होऊ दे पप्पा, की म्हणजे आपल्या लोकांना तरी कळू दे आपण करतोय काय, किंवा लोकांच्या प्रती जी प्रतिमा आपली आहे ती पुसून जाऊ दे, काइंड ऑफ जरा थोडीफार प्रतिमा आपली चांगली होऊ दे. आणि दुसऱ्या दिवशी रिझल्ट लागला 5 तारखेला, ज्यावेळेला मी पुण्यातच होतो. सूरज गरड माझा मित्र आहे, शैलेश पाटील, असे आम्ही 3-4 जण पुण्यातच होतो आणि आदेश नायकवडे. तर मला असं म्हणायचं की त्यावेळेला रिझल्ट लागला त्यावेळेला माझ्या आई यल्लम्माच्या मंदिराच्या पाय आत ठेवणार होती. 1 पाऊल तिचा आत होता मंदिराच्या आत आणि 1 पाऊल बाहेर होता. आणि त्याच वेळेला त्याचा फोन केला की तुमचा मुलगा PSI झाला. घरी फोन आला. घरी माझी आजी होती, आजोबा, चुलता चुलती आणि भावंड सगळी होती. आणि मेन लकीली माझ्या बहिणी सगळ्या आल्या होत्या. घरची देवाला जातात म्हणलं, बहिणी आपल्या घरी येतात करायला वगैरे. वहिनी माझ्या घरी होती. तर ह्या सगळ्या लोकांनी रडून सगळ्यांनी आनंद साजरा केला होता. अश्रू फक्त मला वाटतं अर्धा तास प्रत्येक व्यक्ती रडत होता, कारण ते इतक्या वर्षाचं कष्ट होतं, ते इतक्या वर्षाची मेहनत फळायला आली होती. आणि ते क्षण मी शब्दात सांगू शकतो. मी तिकडे रडत होतो, मम्मी आमची तिकडे रडत होती आणि घरचे इकडे रडत होते. सगळ्यांमध्ये आनंद झाला होता. सगळं वातावरण वेगळं होतं. ते रिझल्ट लागला. आम्ही डोंगरावरून खाली आलो, देवीच्या डोंगरावरून खाली आलो. आम्ही आलो, 1 पाऊल बाहेर 1 पाऊल देवीच्या डोंगरात जातोय, तोवर आम्हाला चिचणी माया गाव, तोवर आम्हाला समजलं. त्यांच्या मैत्रिणीने फोन केला, अशीच सक्सेसफुल झालं म्हणल्यावर आम्हाला तिथनं रडा आलं. त्याचं वडील बी रडलं आणि आम्ही बी नरसोबाच्या वाडच्या डोंगरापत्रीच आम्ही रडलो. लेकाचं चांगलं झालं म्हणजे. पण माझ्या लेकानं लय कष्ट खाल्लं आणि सगळ्यांचं नावं सुद्धा ठेवून घेतलं. याला काय होतंय आता, हे असंच हिंडतंय, कोल्हापूरला राहिले, चैनी करायला लागले, हे असं माणसाने म्हटलं. सगळे परत चैनी केली नाही, माझ्या लेकानं आनंद करून दावला. हेच माझं सांगणं, दुसरं काय नाही. हे वातावरण तर ते एक स्वप्नासारखं असतंच, पण एक तुमचं स्वप्नामध्ये भिरकटलं होतं. आपण चर्चा करताना मगाशी सांगितलं होतं की अचानक तुम्हाला बिर्याणी हाऊस टाकावं. हा खरं म्हणजे मॅडम कसं झालं होतं, 4th अटेम्प्ट झाल्यानंतर मी खूप नर्वस झालो होतो आणि सक्सेस मिळत नाही म्हटल्यानंतर माणूस थोडासा कनी नाराज होतो किंवा त्याला पुढचं काय दिसत नाही, दुसरं दिसतं सगळं. पण त्यावेळेला मी माझ्या आईला म्हटलं होतं की मी मला बिर्याणीचं शॉप टाकायचं आहे. तर आई म्हणली की बिर्याणी जर शॉप टाकलंस तर मी एकतर घर सोडून जाणार, जीवाचं काहीतरी बरं वाईट करणार. मग असं झाल्यानंतर आमचे 2 दिवस ते क्लासेस सुरू होते, भांडण सुरू होती. आणि आई माझ्याकडे आली आणि मला माझा हातात हात घेऊन सांगितले की तू शेवटचा ट्राय कर माझ्यासाठी, झालं तर तू PSI, नाही झालं तर तू बिर्याणीचं शॉप बिंदास टाक.
आणि तोच ट्राय करण्यासाठी मी गावातनं जवळजवळ 2 वर्ष गायब होतो. मी गावातच नव्हतो, माहितच नव्हतं मी कुठं आहे, काय करतोय. आणि मी लोकांना पण फसवून सांगायचो की मी जॉब करतोय, मी अभ्यास करतोय, पण कुणाला सांगायचं ना, कारण आधीच प्रतिमा डागाली होती. आणि ह्या वेळेला सुद्धा जर मी बोललो आणि ते झालं नाही तर मग माझं कानपाट्याचं नाव पडणार असं मला माहित होतं. म्हणून मी तो अभ्यास करतोय हा शब्द प्रकर्षाने टाळायचो. मुलांनी मेहनत घेतली, लय कष्ट खाल्लं, सगळ्यांचं नाव ठेवून घेतलं. बरं शेवट बिर्याणी काढायचा धंदा चालू केला माझ्या लेकानं. मला हे आता होत नाही, मी बिर्याणीचा धंदा काढणार. बाबा म्हणले बिर्याणीचा जर धंदा काढला तर मी म्हणून या जगात राहणार नाही, शेवट करून दावड होतो. मी तुझ्या पाठीशी आहे म्हणलं, जरी बाण हे केलं तर आई तुझ्या पाठीशी आहे म्हणलं. आणि मी माझ्या लेकाला सपोर्ट दिला. पण मी लय रात ध्यान माझ्या लेकासाठी झुरलो, रडलो आणि सगळ्या देवांची मी नावं घेतली. शेवट डोंगराव गेलो, यल्लामाच्या देवीची, मागं मला चांगलं समजलं. तुम्ही अभ्यास केला 2 वर्ष, त्याचा रिझल्टही पाहायला मिळाला. बरोबर. पण तो अभ्यास फार परिणामकारक असतो जेव्हा आपला पाठीमागचा अभ्यास नीट असतो. खरं. कसं होतं तुमचं कॉलेज आणि हायस्कूल लाईफ मध्ये? एक शिक्षणात आवड होती की नव्हती मुळात? मला शिक्षणात पहिल्यापासूनच आवड होती मॅडम. मी मला वाटते 1ली ते 10वी पर्यंत पूर्ण टॉपरच असायचो वर्गात. आणि 10वीला मला 90.36% आहेत. आणि त्यानंतर मी डिप्लोमा केल्यानंतर डिग्री केली, तिथे पण फर्स्ट क्लास असायचा माझा. आणि अभ्यासात खूप आवड, म्हणजे अभ्यासाशिवाय मी जास्त दुसरं काय करायचं नाही. आणि टीव्ही आणि अभ्यास हे 2च माझे मुख्यतः छंद होते. मला आमच्या घरातल्यांनी, आमची शेती आहे 5 एकर पाठीमागं, पण आमच्या घरातल्यांनी कधी काम लावलं नाही मला किंवा काय लावलं नाही. आमचे वडील वगैरे, माझा भाऊ पण कुंभी कासर साखर कारखान्याला येतो जॉबला, पण चुलते आमचे एकटे शेती करायचे. पण त्यांना ते माझ्या दिसायचं की हा बाबा तयारी करतोय, चांगला अभ्यास आहे, हुशार आहे, होतकुर आहे, तर ह्याला करू द्यावा आपण. आणि ह्याला रानात न नेता आपण ह्याला ह्याचं ड्रीम फॉलो करण्यात द्यावं. आणि ज्यावेळेला मी रील्स करत होतो त्यावेळेला त्यांचा पण माझ्यावर विश्वास उडला होता की आता पोरगा आमचं वाया गेलं वाटतं. रील्स म्हणतायत, मगाचपासून उल्लेख करतो, काय कंटेंट होता तुमचा त्या रील्स करता वेळी? मॅडम मी काय करायचं सुरुवातला, आता रील्सची कशी सुरुवात झाली होती, माझं मेन झाली होती 28 जूनला. आणि 15 ऑगस्टच्या दरम्यान माझा मित्र आला होता सुधीर खांडेकर, जो मेट्रोलॉजी इन्स्पेक्टर आहे. तो पुण्याहून कोल्हापूरला मला भेटायला आला होता, असंच भेटायला. मग तो मला क्रोमाच्या शोरूम मध्ये घेऊन गेला. मला म्हटलं याला काहीतरी घ्यायचं असेल, असं गेलो आम्ही. त्यानं सरप्राईज दिलं, डायरेक्ट आयफोन घेऊन आला. मला म्हटलं हे आयफोन घे आणि आजपासून तू तुझे स्वप्न फॉलो करायचे. मी म्हटलं PSI काय, PSI झालं तर ठीक, नाहीतर तू कंटेंट क्रिएटर व्हायचं हे मला माहिती आहे म्हणलं. घेतलं. माझे फॉलोअर्स 0 होते, आज माझे 28,000 फॉलोअर्स आहेत इंस्टाग्रामवरती आणि फेसबुकवर माझे 16,000 फॉलोअर्स आहेत. हे सांगायला मला खूप आनंद होतो. म्हणजे 0 to ह्या फॉलोअर्स पर्यंत प्रवास खूप धक्कादायक होता. मित्राला माहितीच होतं की PSI तिकडे ट्राय केलं तर एकतर हा तिकडे तरी होणार, नाही तर इकडे. आता त्याच्याशी बोलताना असं जाणवतं की त्याला दोन्ही माहित होतं. त्याला वाटत होतं की मी PSI तर फिक्स होणारच आहे, कारण त्यानं माझा प्रवास जवळून बघितला होता. तो असेल, आकाश नायकडे असेल, PSI आकाश नायकडे, BDO शैलेश पाटील असेल, ही खूप सवंगडे आहेत माझे, जे मला सोबत त्यांनी साथ खूप दिलेले आहे. प्रजित कोळेकर असतील, मी खूप असे मित्र आहेत, सूरज गरड, की त्यांची नावं घेतली तर म्हणजे माझा मित्र परिवार मॅडम खूप आहे. आमच्या घरी येऊन गेले तर आमच्या घरच्यांना कळत नाही, हे नाव सांगितले घरचे म्हणतात तो, ते नाव सांगितले घरचे म्हणतात हा, इतका माझा मित्र परिवार आहे. तर त्याला माहित होतं, सुधीर खांडेकरला पर्टिक्युलर माहित होते की हा PSI होणार आहे, पण यानं कंटेंट क्रिएशन पण करावं असं त्याची इच्छा होती. त्यामुळे त्याने मोबाईल दिला होता मला. अगदीच हे सगळं करत असताना एक पाठीमागे एक इच्छा राहून जाते की आपली काहीतरी आवड आपली राहून गेली, असं लोकांच्या आयुष्यात घडतं बऱ्याच. तुमच्या आयुष्यात ते तुम्हाला जे हवं होतं ते सगळं तुम्ही कठीण परिस्थितीला का सामोरे जात तुम्ही ते करत राहिला. पण तुमच्यासारखे बरेचसे विद्यार्थी आहेत. आता तुम्ही कोल्हापूरचे आहात म्हणून एक आवर्जून बोलते की कोल्हापूरमध्ये लाखोभर तरी मुलं असतील जे आता या स्वप्नासाठी प्रयत्न करतायत, त्या स्वप्नासाठी अभ्यास करतायत. काय सांगाल तुम्ही त्यांना की तेही बरेच लोक कसे होतात की मेन्स गेली ना हातातून ते खचून जातात. तर ह्या सगळ्या घटना बघितल्या तर वाटतं की जो कष्टातून आलेला आहे ना त्याच्याकडून काहीतरी त्यांना ऐकायला मिळावं, जेणेकरून एक चांगला धीर मिळेल त्यांना किंवा पुढे जायची एक चांगली प्रेरणा मिळेल. म्हणजे मी मॅडम एवढंच सांगू शकेन की मी सुद्धा तुमच्यासारखाच होतो. मी काय असा आभाळातून पडून इथं आलेलो नाही. मी अगदी मागच्या रिझल्टच्या आदल्या दिवसापर्यंत मी सुद्धा हसलरच होतो, मी सुद्धा स्ट्रगलरच होतो. आणि मलाही कधी वाटायचं नाही. म्हणजे मॅडम इतकी वाईट परिस्थिती होती ना की माझ्या आजूबाजूचे सगळे, म्हणजे 360 जर धरलं तर 350 सगळे माझे मित्र झाले होते, अधिकारी झाले होते. कोण कुठे लागलाय, कोण सरसेवेत लागलाय, कोण MPSCत लागलाय. मी एकटा होतो जो रडत होतो सगळ्यांच्या पाशी की माझं होईल का नाही. आणि माझं मेन्सचा लीड सुद्धा 1 मार्काचा लीड होता, 281 कट ऑफ लावला होता, माझा 282 स्कोर होता.
आणि इंटरव्ह्यू मध्ये सगळा स्कोर मी ओढला आणि तिथून म्हणजे 0 पासून सुरुवात होऊन हा प्रवास माझा येऊ शकतो तर तुमचा काही येऊ शकत नाही. त्यामुळे मला असं म्हणायचं की कष्ट केले तर ते कष्ट वाया जातच नाही, त्याचे 100% तुम्हाला फळ मिळेल. खूप खूप धन्यवाद. पण एक आवर्जून सांगेन की असं म्हणतात की रील्स वगैरे जे लोक बनवतात ना, एकतर ती वाया गेलेली असतात, नाहीतर त्यांच्याकडे काही काम पण नसतं. पण प्रेक्षकांना सांगायला आवर्जून आवडेल की कंटेंट क्रिएशन म्हणजे काही वाईट प्लॅटफॉर्म नाहीये. ज्याच्यात 100% करिअर दिसतं किंवा ज्याला वाटतं की बाबा हे मी करू शकतो बेटर इतरांपेक्षा, तो त्या क्षेत्रामध्ये उतरतो. काही जण लक त्यांना साथ देतं अचानक त्या नाही, आणि क्षेत्रात कंटेंट उतरतात. क्रिएशन सुद्धा मला साथ दिली. कारण माझा इंटरव्ह्यू मध्ये मला एक प्रश्न विचारला होता, सध्या काय करताय, तर मी सांगितलं की सर मी कंटेंट क्रिएशन करतोय, रील्स करतोय. मला असं वाटतं की थोडाफार प्रभाव त्यांच्यावरती ह्या उत्तराचा पडला असेल. आणि मी त्यांना सांगितलं की माझी 2 ते 3 गाणी 1.3 मिलियनला ट्रेंडिंग करतायत, तर त्यांना ते भारी वाटलं. गुड गुड असे म्हटले ते. आणि मित्रांच्याकडून ऐकायला मिळालं होतं मला की ते ज्या वेळेला कूल असतात, गुड म्हणतात, त्यावेळेला मार्क्स चांगले भेटतात. त्यावेळेला एक कुठेतरी डे ड्रीम मध्ये होतो मी. ऍक्च्युली ते डे ड्रीम पॉसिबल झाला आणि ती रिअलिटी झाली. तर मला असं म्हणायचं कंटेंट क्रिएशनचा माझ्या इंटरव्ह्यू मध्ये खूप मोठा मानाचा वाटा आहे. आणि सुधीर खांडेकर स्पेशली थँक्स टू यू मित्रा, जर तू कुठं असेल आणि बघत असशील तर आय एम व्हेरी थँकफुल टू यू. तू मला ते मोबाईल घेऊन दिलास, आजही माझ्यासोबत आहे तो. आणि मी खूप चांगला अर्निंग करतोय त्या मोबाईल मधून आतापर्यंत. भविष्यात मला माहिती नाही, मी पीएस झाल्यानंतर कदाचित हे सगळं सोडेन आणि माझा वेगळा प्लॅटफॉर्म असेल. पण सध्याला माझं घर या कंटेंट क्रिएशन वरती चालतंय मित्रा. खूप खूप धन्यवाद. कदाचित त्याने जर हा इंटरव्ह्यू पाहिला तर तो त्या आयफोनपेक्षा मोठी पार्टी डिझर्व करतो तुमच्याकडून. yes. कारण तुमच्या याच्यामध्ये खरंच असे मित्र भेटणं फार फार म्हणजे अवघड आहे. ते म्हणतात की वाट लावणारे खूप भेटतात, वाट दाखवणारे फार कमी भेटतात. आणि वाट दाखवणारे मित्र सगळे तुम्हाला 100% तुमच्या आयुष्यात भेटले. बरोबर. आणि सोशल मीडिया प्लॅटफॉर्मही तुम्हाला वाट दाखवण्यासारखा खूप. भेटला. आणि प्रेक्षकांनाही मी इतकंच सांगेन की सोशल मीडिया प्लॅटफॉर्म खूप चांगला आहे, फक्त त्याला योग्य पद्धतीने हाताळता आला पाहिजे. पण स्वप्न करण्यासाठी ते म्हणालेत की तुम्ही जसं म्हणालात की तुम्ही 2 वर्ष त्याला दिली. हो, 2 वर्ष. कधी कधी एखाद्याच्या नशिबात असतं की त्याला 3 वर्ष द्यावी 2 लागतात. वर्ष दिलीत. आणि या स्ट्रगलिंग पिरियड मध्ये सुद्धा मला वाटायचं की मी जाऊन कॅमेरा घ्यावा आणि व्हिडिओ करावेत. पण मला ते पीएसआयचा जो प्रवास होता तो अडवायचा. अभ्यास कर. ज्यावेळेला ती मेन झाली त्यावेळेला म्हणजे युनिव्हर्स सुद्धा तुमच्याकडे चालून येतं. मॅनिफेस्टेशन केलं असतं तुम्ही काही गोष्टी. मी मॅनिफेस्ट केलं होतं की माझे फॉलोअर्स असावेत रिझल्टच्या आधी 20K 25K, ते झाले होते रिझल्टच्या आधी. मी मॅनिफेस्ट केलं होतं की माझं पीएसआय असावं, मी पीएसआय असावं, माझी मिरवणूक गावातून निघावी. तर ह्या सगळ्या गोष्टी झाल्यात माझ्या पॉसिबल. अगदीच तेच मी म्हणाले की तुम्ही 2 वर्ष स्ट्रगल केलं. एखाद्याला 3 वर्ष करावं लागेल, एखाद्याला 4 वर्ष करावं लागेल. पण जितकी मेहनत आहे तितकं यश पदरात नक्कीच पडतं. आणि जितके काही लोक हा इंटरव्ह्यू बघतात त्यांना विनंती आहे की मेहनत करत राहा. मेहनत प्रत्येकाला चांगला दिवस दाखवते. अगदी आशिष सरांच्या बाबतीत तेच आहे. सोशल मीडियावरती मेहनत केली, चांगला दिवस आला. तुम्ही तुमच्या इंजिनिअरिंग क्षेत्रामध्ये चांगले मेहनत घेतली म्हणून आयटी पर्यंत पोहोचला, तुम्ही पीएसआय झाला. तसंच प्रत्येकाने हा प्रवास मेहनतीने पार पडावा. इतक्या शुभेच्छा सर्वांचे आहेतच. पण कोल्हापूरच्या आहात, आई अंबाबाईचा आशीर्वाद आहे, देवा ज्योतिबाचा आशीर्वाद आहेच. पण आई यल्लमाचा आशीर्वाद विशेष करून तुमच्या डोक्यावरती पडला. कारण तुमच्या असं वाटतं की माझ्या आईला तुम्ही विचारू शकता की तिची काय कंडिशन होती त्यावेळेची. अगदी ते जन्मापासून आई सोबत होतीच, रील कंटेंट मध्ये पण आईच आहे. हा. आणि हा जो प्रवास आहे तो एकट्या आईमुळे मला वाटतं शक्य झालं. कारण आईचं ते वाक्य होतं की शेवटचा एकदा प्रयत्न कर. त्या एका वाक्यावरून तुम्ही प्रयत्न केला, तुम्ही या यशापर्यंत पोहोचलात. खूप साऱ्या शुभेच्छा. खूप लोक तुमच्या या एक संघर्षातून प्रेरणा घेतील, आयुष्यात पुढे जाऊन ते यशस्वी होतील. त्या सर्वांना आणि तुम्हाला सुद्धा खूप साऱ्या शुभेच्छा. आणि वेळ काढून केके न्यूजला मुलाखत दिल्याबद्दल खूप सारे धन्यवाद. तुमचाही खूप आभार.